येळकोट येळकोट जय मल्हार. नमस्कार मंडळी, मी सागर गायके पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं अपडेट इन मराठी युट्यूब चॅनलच्या डिजिटल वारी या सिरीज मध्ये. तर आपण आलो आहोत सोन्याची जेजुरी म्हणजेच खंडोबारायाच्या दर्शनासाठी. उद्या माऊलींची पालखी जेजुरी गडावर पोहोचणार आहेत. तर त्यापूर्वी जेजुरी गडावर माऊलींच्या पालखीच्या आगमन सोहळ्यासाठी चाललेली तयारी जी असेल ती आपण इथल्या जेजुरी गडाच्या प्रशासकांकडून जाणून घेऊयात. तर माझ्यासोबत जेजुरी गडाचे प्रशासक जोडले गेले आहेत, आपण त्यांना त्याविषयीची माहिती विचारून घेऊयात. नमस्कार सर, उद्या चाललेल्या पालखीच्या नियोजनामध्ये आपण कोणत्या प्रकारचे नियोजन करतात त्याविषयी 2 शब्द सांगा. सप्रेम जय मल्हार. प्रथमतः मी मंगेश अशोकराव होणे, विश्वस्त श्री मार्तंड देव संस्थान जेजुरीगड. आम्ही उद्या सालावादप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला निघालेली आहे आणि त्याचं नियोजन या ठिकाणी करत आहोत. सर्व विश्वस्त मंडळ आम्ही याचं नियोजन करत आहोत की दरवर्षीच जाते, परंतु यावेळेस भाविकांची संख्या प्रचंड आहे. त्याच्यामुळे आम्ही सकाळपासून महाप्रसादाची सोय या ठिकाणी केली आहे. सुलभ दर्शन होण्यासाठी सोय केलेली आहे. कारण जे लांबून लांबून महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेरून जे भाविक या वारीसाठी येतात, की ते सासवडला सोपान काकांचा असेल, जेजुरीला खंडोरायाचा असेल, वाल्यात वाल्मिक ऋषीचा असेल, दर्शन घेत घेत अशीच वारी पंढरपूरपर्यंत जाते. आणि त्याच्यामुळे त्या भाविकांना सर्व देवदेवतांचा आस्वाद घेत, आपल्या मनामध्ये रममान होत, देवाचं नाव घेत ही वारी अशीच पंढरीच्या चरणी जाते. त्यामुळे त्या भाविक भक्तांना सुलभ दर्शन कसं होईल, त्यांना अन्नप्रसाद कसा मिळेल आणि त्यांना आम्ही उद्या एक प्रसाद रूपी भंडारा व दुसरं जे खाऊची भेट असेल, म्हणजे खायची भेट असेल, असे सगळेच आम्ही मार्तंड देव संस्थानतर्फे करत आहोत. आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. सर्व वारकऱ्यांच्या पाय दाबण्यापासून ते सर्व औषध पुरवण्यापर्यंत मार्तंड देव संस्थानतर्फे यावर्षी व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद सर. जय हरी. जय हरी.